वसईत बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आता तैनात झालेला आहे। बिबट्याला पकडण्यासाठी कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहे। काल एका महिलेला वसईच्या गोखिवरे परिसरात हा बिबट्या दिसला होता। रात्रीच्या परिसरात कुत्रे भुंकत होते, त्यावेळी हा पाहण्यासाठी ही महिला बाहेर पडली, त्यावेळेला तिला हा बिबट्या दिसला होता। वन विभागाने जेव्हा आज पाहणी केली त्यावेळी त्यांना एका बिबट्याची विष्ठा देखील आढळलेली आहे, ती त्यांनी ताब्यात घेतलेली आहे आणि याला ट्रॅप करण्यासाठी विविध ठिकाणी कॅमेरे लावलेले आहेत। 2 ते 4 जे आहेत की टीम तैनात झालेले आहेत आणि लवकरच या बिबट्याला आम्ही पकडू असं दावा जे आहे वन विभागाने केलेला आहे। तर दुसरीकडे नागरिकांनी घाबरून जाऊ नका, बिबट्या जर आला तर तुम्ही जोरजोरात आवाज करा की जेणेकरून बिबट्या पुन्हा रिटर्न जाईल। याआधी देखील मधुबन परिसरात बिबट्या दिसल्याचं सांगण्यात आलं होतं। तुम्ही जर पाहिलं तर 6 महिन्याआधी वसई किल्ल्यामध्ये देखील बिबट्या आला होता। त्यामुळे जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे, अनधिकृत बांधकामं वाढत आहेत, त्याच्यामुळे हा बिबट्या हे भक्ष्याच्या शोधामध्ये मानवी वस्तीमध्ये येत आणि त्याचाच हा परिणाम आहे। आता लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद व्हावा अशीच मागणी आहे गोखिवरे ग्रामस्थांनी केलेली आहे। त्यामुळे वन विभागाला कितपत यश येतं ते पाहावं लागणार आहे।